वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून आहे। राष्ट्रवादीमध्ये सध्या सुनील तटकरेंसह पटेलांविरोधात नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। पक्ष ताब्यात घेण्याची लढाई लढण्यापेक्षा पद सोडा असं रुपाली ठोंबरे म्हणाल्यात। तर रुपाली ठोंबरेंच्या या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे। प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्यानंतर आता खळबळ माजली आहे। तर उमेश पाटलांच्या पोस्टनं सुद्धा चर्चांना उधाण आलंय। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांना प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्यानंतर पक्षामध्ये आता तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांच्या विरोधात सूर उमटलाय। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी थेट सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांवर निशाणा साधलाय। तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीही एक पोस्ट करत भूमिका मांडली आहे। त्यामुळे पक्षातच अंतर्गत गटबाजी दिसत असल्याचं चित्र आहे। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची गुरुवारी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत 6 तास बैठक झाली। या बैठकीत प्रशांत किशोर यांनी तटकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांची आहे। ही माहिती माध्यमांमध्ये आल्यानंतर आता राष्ट्रवादी सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांच्या विरोधात जोरदार सूर उमटू लागलाय। दादांच्या सोबत सुद्धा उभं राहायला ही जुने सहकारी मंडळांनी खरं प्रामाणिकपणे उभं राहायला पाहिजे होतं। ते तेव्हा उभे राहिले नाही। जर पवार कुटुंबासोबत जे उभे राहत नाहीये ते तुम्हाला दिसतंय समोरचं कोण आहेत ते। म्हणजे या लोकांनी खास करून जे उमेश पाटील मला वाटतं नाव घ्यायला घाबरले असतील, परंतु ज्या प्रथमदर्शींनी तरी तटकरे साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब आहेत की ह्या लोकांनी दादा गेल्यानंतर पवार कुटुंबासोबत खमक्यापणाने उभं राहायला पाहिजे होतं। सुनेत्रा वहिनींना ती ताकद, ते बळ, तो विश्वास द्यायला पाहिजे होता। तो होत नाहीये म्हणून तुम्ही थेट आरोप करताय सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील। मी त्याची परिस्थितीजन्य साक्षीदार आहे। बंधू म्हणून उभं राहायला पाहिजे, ते राहताना दिसत नाही। की पक्ष ताब्यात घेण्याची लढाई करण्यापेक्षा जर माननीय सुनेत्रा वहिनी आणि पारदादा करताय तुम्ही यांना पक्ष ताब्यात घ्यायचंय आता त्याच्या तसं तर दिसते, मग का तुम्ही पवारांच्या म्हणजे अजितदादांच्या कुटुंबाला त्रास का देताय? जगदंबाची शपथ घेऊन सांगते की दादांनी तेव्हा सांगितलं होतं मी प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे, तुम्ही कामाला लागा। तसे दादा प्रत्येक कार्यकर्त्याकडे बोलत होते, प्रत्येक कार्यकर्ता याला दुजोरा देईल। ठीक आहे, मला असं वाटतं आपण सगळ्यांनी शांततेने घेतलं पाहिजे। अजितदादा गेलेले आहेत आणि त्यांच्या पक्षामध्ये आपल्याला हा पक्ष सांभाळायचा आहे, त्यामुळे थोडंसं जे आहे सावकाशीनं सगळ्यांनी घ्यावं असं मला वाटतं। दादांनी दिलेल्या संधींवर मोठे झालेले लोक दादांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करतायत। आता मनात एक प्रश्न निर्माण होतो, यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का? की दादा सत्तेमध्ये होते तोपर्यंतच ते प्रेम होतं? दादांवर खरं प्रेम असतं तर दादांच्या परिवारावर कणभर जास्त प्रेम असायला हवं होतं। दादांवर प्रेम असल्याचं सांगणं खूप सोपं आहे, पण दादांच्या परिवाराच्या पाठीशी निस्वार्थपणे उभं राहणं हीच परीक्षा आहे। मी गेल्यानंतर माझ्या माणसांना तुम्ही जपलं की त्यांनाच एकटं पाडलं? आज दादा असते तर त्यांनीही हा एकच प्रश्न विचारला असता। उमेश पाटील मला वाटतं नाव घ्यायला घाबरले असतील, परंतु ज्या प्रथमदर्शींनी तरी तटकरे साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब आहेत की ह्या लोकांनी दादा गेल्यानंतर पवार कुटुंबासोबत खमक्यापणाने उभं राहायला पाहिजे होतं। सुनेत्रा वहिनींना ती ताकद, ते बळ, तो विश्वास द्यायला पाहिजे होता। उमेश पाटील घाबरले असतील, उमेश पाटील कोणाच्या बापाला घाबरत नाही। दादांच्या मृत्यूच्या नंतर म्हणजे अपघात झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी अंत्यविधी झाला आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये तुम्ही शोध घ्या की आमच्या आमदारांना फोन कुणी केले आणि कशासाठी केले, काय अर्थाने केले, काय उद्देशाने केले। अजून दादांच्या मृताग्नी द्यायचा आहे त्याच्या अगोदर तर शपथविधीची तयारी चालू केली काही लोकांनी। ह्याला हा मंत्री होणार, तो अर्थमंत्री होणार, हे केंद्रात जाणार, ते मंत्री होणार, हे सगळं चालू झालं ना। असं आहे की अजितदादांवर प्रेम होतं नव्हतं, आता ते कुणाबद्दल ते बोलतात, काय बोलतात ते त्याच्यामध्ये काही स्पष्ट नाहीये। पण अजितदादांवर प्रेम होतं म्हणूनच आम्ही सगळे जे अजितदादांबरोबर जे आहे त्या पवार साहेबांना सोडून इकडे आलेलो होतो। रुपाली ठोंबरेंपाठोपाठ उमेश पाटलांच्या या पोस्टनं राष्ट्रवादीमधील अंतर्गत नाराजी स्पष्टपणे दिसतेय। आधी प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांना भेटून
राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला देतात। मग रुपाली ठोंबरेंची वक्तव्य आणि उमेश पाटलांच्या पोस्टमुळे तटकरेंसह पटेलांच्या विरोधात राष्ट्रवादीमध्ये वातावरण तयार होतंय का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे।